मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला GRM योजना। मित्रांनो, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून जितक्या जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल तितक्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ हा होणार आहे। कारण काही योजना अशा असतात की काही त्याच्यामध्ये आपण पात्र असून देखील आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही। मग नेमके आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, कुठं फॉर्म भरायचा आहे, त्याबद्दलच्या सगळ्या अपडेट आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। मित्रांनो, एक चुकीमुळे आपला खूप मोठं नुकसान काही वेळा होतं आणि ती चूक आपल्याकडून होऊ नये याच्यासाठी देखील आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी सतर्क करत असतो। मित्रांनो, असो तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून वेळोवेळी विचारणा होत आहे की नेमका पीक विमा कधी मिळणार। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघितलेलं होतं की पीक विम्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 31 कोटी रुपयाचा जी काढण्यात आलेला होता। त्याच्यापैकी 10 कोटी 34,32,000 रुपये इतका निधी फक्त हा पीक कापणी प्रयोगासाठी दिला गेलेला होता। आणि अर्थातच आता हे पीक कापणी प्रयोग पूर्ण होऊन राज्य सरकारनं आपला जो डाटा आहे आता तो पीक विमा कंपनीकडे सादर केलेला आहे। आता फक्त आणि फक्त आपल्याला आपले स्टेटस चेक करत राहायचं आहे आणि आपलं स्टेटस जर का 2025चं खरीप हंगाम 2025चं स्टेटस जर अपडेट झालं आणि तिथं जर का तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये जर का तुमची रक्कम दाखवायला सुरुवात झाली तर नक्कीच तुम्हाला तेवढा रकमेचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे असा त्याचा सरळ अर्थ होणार आहे। कारण आता शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे स्टेटस आहे हे अपडेट व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। आता जर का आपण सध्या जर का खरीप हंगाम 2025चे जर का स्टेटस जर का चेक केले तर तिथं तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं पद्धतीचं जे कॅप्शन आहे हे तुम्हाला तिथं दिसते। म्हणजे तुमचा जो पीक विमा आहे तो मंजुराच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि लवकरच तो पीक विमा तुमचा कोणत्याही क्षणी हा मंजूर होऊ शकतो। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर अजून 10 ते 12 दिवस हे स्टेटस फक्त क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असेच दाखवतील। त्याच्यानंतर कुठं जानेवारीच्या एंडिंगच्या हप्त्यामध्ये किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये हे स्टेटस अपडेट होऊन तिथं तुम्हाला रक्कम देखील दाखवायला सुरुवात होऊ शकते। मित्रांनो, सध्या आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा होती की नेमका हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, जे तालुके जे मंडळ आता म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे ज्या तालुक्यातील ज्या मंडळांना ही अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाची मदत आलेली आहे त्या तालुक्यांना सरसकट हा 17,000 रुपये पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, असं देखील असलं तरी पीक विमा काही शेतकऱ्यांना खूप मोठ्या रकमेचा मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना 17,000पेक्षा कमी देखील मिळू शकतो। कारण त्याची 2-3 कारणं आहेत। जर तुमचं सरासरी उत्पन्न हे जर का खूप कमी आलं तर तुम्हाला कमी विमा मिळेल आणि सरासरी जर का तुमचं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणात जर का त्याच्यामध्ये घट आली तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात देखील पीक विमा मिळू शकतो। ज्यामध्ये मग बीड असेल, बुलढाणा असेल, त्याच्यानंतर वाशिम असेल, त्याच्यानंतर जळगाव असेल, त्याच्यानंतर तिकडं खाली जर का गेलो आपण तर यवतमाळ असेल, नांदेड असेल, त्याच्यानंतर हिंगोली असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी आणि महापुरानं मोठा फटका बसलेला होता आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही म्हणजे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती त्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यामध्ये त्या मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळू शकतो। कारण त्या जिल्ह्याची आणेवारी देखील आता समोर येईल आणि त्या आणेवारीवरून देखील तुम्हाला पीक विमा हा किती रुपयापर्यंत मिळू शकतो याचा देखील डाटा लवकरच समोर येईल। मित्रांनो, आपण 2 जिल्ह्याच्या आणेवारी ही पैसेवारी म्हणजे आणेवारी ही घेतलेली होती ज्याच्यामध्ये संभाजीनगर आणि दुसरा जिल्हा होता तो म्हणजे जालना जिल्हा। या दोन्ही जिल्ह्याची जी पैसेवारी आहे म्हणजे अंतिम पैसेवारी समोर आलेली आहे। अजून बाकीच्या जिल्ह्याची हळूहळू पैसेवारी 31 डिसेंबरपर्यंत समोर येईल आणि त्याच्यातून देखील पीक विमा नेमका शेतकऱ्यांना किती मिळणार आहे हे स्पष्ट होणार आहे। मित्रांनो, पीक कापणी प्रयोग आणि पैशाची आणेवारी ही जे म्हणजे कर्मचारी मग कृषी खात्याचे कर्मचारी असतील, त्याच्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी असतील, त्याच्यानंतर आपले जे ग्रामसेवक असतील ते असतील, त्यांच्या माध्यमातून एकत्रित
पीक कापणी प्रयोग आणि ही जी पैशेवारी ही ठरवली जाते. म्हणजे एकाच प्रयोगातून हे दोन्ही निष्कर्ष काढले जातात. त्याच्यामुळं जो पीक कापणी प्रयोगाचा जो डाटा असेल तोच आपल्या अंतिम पैशेवारीचा डाटा असणार आहे. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.